नमस्कार मंडळी, आनंदी आनंदाच्या आजच्या भागात आपण जाणार आहोत मांढरदेवी म्हणजेच काळूबाईच्या दर्शनाला। वाईजवळील सह्याद्री पर्वतरांगांमधील एक उंच डोंगर म्हणजेच मांढरगड। या डोंगराची उंची समुद्रसपाटीपासून साधारण 5000 फूट आहे। या मांढरगडावर बसलेली देवी म्हणून या देवीला मांढरदेवी म्हणून ओळखले जाते। नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची सर्वदूर ख्याती आहे। देवीच्या येथील वास्तव्याबद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात। काळूबाई हे पार्वतीचे रूप आहे असे भक्तांचे म्हणणे आहे। साताऱ्यापासून 54 व वाईपासून 22 किलोमीटर अंतरावर मांढरदेवच्या डोंगरावर बसलेली काळूबाई ही राज्यातील व राज्याबाहेरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे। वाईहून मांढरदेवीकडे येताना घाटात कोचळेवाडीच्या अलीकडे अंबाडखिंड लागते। शिवकालात येथून घोडे चालू शकतील असा रस्ता होता। अलीकडील काळापर्यंत वाईतील लोक ही खिंड उतरून भोरला जात असत। खिंडीच्या पश्चिमेकडील डोंगर माथ्यावर सोमेश्वरवाडी, वेरूळ, डोईचीवाडी अशी गावे आहेत। तेथे एक विस्तीर्ण पठार दिसते। याच्या पश्चिमेस केदारेश्वर व दक्षिणेस सोमेश्वर ही प्राचीन शिवमंदिरे आहेत। ही मंदिरे देखील आवर्जून पाहण्यासारखी आहेत। भोर मांढरदेवी हा घाट रस्ता सन 1990च्या सुमारास तयार झाला। त्यामुळे वाईहून भोरला जाण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध झाला। हे मंदिर वाई, भोर, खंडाळा या 3 तालुक्यांच्या सीमेवरील शिखरावर आहे। देवीच्या डोंगराच्या उत्तरेस भाटगर धरणाचा जलाशय व दक्षिणेस कृष्णा नदीवरील धोम धरणाचे अथांग पसरलेले पाणी दिसते। यामुळे हा परिसर अत्यंत नयनरम्य आहे। काळूबाई देवी वसलेल्या डोंगरांमध्ये पांडवगड असून दोन्ही बाजूने नागमोडी वळणाचे रस्ते पर्यटकांना व भाविकांना साथ घालत असतात। घाट माथ्यावर मंदिराच्या पायथ्याशी मांढरदेव गाव बसलेले आहे। गावातून मंदिराकडे जाताना आपण आपल्या वाहनाने मंदिरापर्यंत जाऊ शकतो। मुख्य प्रवेशद्वाराच्या आधी विस्तृत असा वाहनतळ आपल्याला येथे उपलब्ध आहे। मुख्य प्रवेशद्वार कमानीतून साधारण 125 पायऱ्या चढून गेल्यावर डोंगर माथ्यावर देवीचे मुख्य मंदिर आहे। मंदिराच्या सभामंडपात देवीच्या पराक्रमाचे प्रतीक असलेल्या सिंहाचे दर्शन घडते। गर्भगृह 3 खणांचे असून मधल्या खणात काळूबाईची 2 फूट उंचीची चतुर्भुज बैठी मूर्ती आहे। मूळ मूर्तीवर सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा बसवून मुख्यत्वे हिरवी साडी चोळी नेसवलेली असते। देवी भक्तीची ज्योत अखंड राहावी म्हणूनच मंदिरासमोर 2 मोठ्या दीपमाळा आहेत। त्यांच्या उजवीकडे सेवक गोंजी बाबा तर डावीकडे शिपाई मांगीर बाबा यांची मंदिरे आहेत। याशिवाय गडावर मरीमाता, लक्ष्मी, गंगाजी बाबा, तेली बाबा यांची स्थाने आहेत। श्री काळेश्वरी म्हणजेच काळूबाईची वार्षिक यात्रा पौष महिन्याच्या पौर्णिमेला असते। तिलाच शाकंभरी पौर्णिमा असेही म्हणतात। देवीने पौष पौर्णिमेच्या रात्री दैत्याचा वध केला, त्यामुळे या दिवशी मोठी यात्रा भरते। या काळात महाराष्ट्र तसेच देशभरातून भाविक देवाचे देव्हारे घेऊन गडावर येतात। देवीला पुरणपोळीचा तर तिच्या सेवकांना मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो। परंतु आता कायद्याने या परिसरात पशुहत्येस मनाई करण्यात आली आहे। तसेच झाडांवर खिळे ठोकणे, लिंब टाकणे, काळ्या बाहुल्या बांधणे असे प्रकारही बंद करण्यात आले आहेत। 2005 साली झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर सावधानतेच्या अनेक उपाययोजना मंदिर प्रशासनामार्फत घेण्यात येतात। यामध्ये मंदिर परिसरात नारळ न फोडता तो नारळ अर्पण करावा, तर तेल न वाहता त्याची रक्कम देणगी म्हणून द्यावी असे आवाहन भक्तांना केले जाते। प्रशासनाने पूर्वीचा अरुंद मार्गात सुधारणा करून तेथे विस्तृत पायरी मार्ग तयार केला आहे। मंदिर प्रशासन अंधश्रद्धेतून होणाऱ्या प्रकारांना फाटा देऊन श्रद्धा वृद्धिंगत होण्यासाठी कायम प्रयत्नशील असते। मांढरदेव गावात येण्यासाठी वाई व भोर दोन्ही बाजूने मुबलक दळणवळणाची साधने उपलब्ध आहेत। येथे दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या राहण्याच्या व जेवणाच्या सोयीसाठी गावामध्ये बऱ्यापैकी व्यवस्था आहे। पण चांगल्या राहण्याच्या व जेवणाच्या सोयीसाठी भाविकांनी भोर व वाई
या गावांच्या पर्यायाचा वापर करावा। तर मंडळी, आपणही या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेवच्या काळूबाई देवस्थानाला अवश्य भेट द्या। तसेच येथे आल्यावर गडाचे पावित्र्य, स्वच्छता व वाहतूक शिस्त पाळून मनोभावे दर्शनाचा आनंद घ्या। भेटूया आनंदी आनंदाच्या नव्या भागात एका नव्या विषयासह। तोपर्यंत नमस्कार।